Hello and welcome once again to my own law classes. Today we are going to start the fresh subject, and the fresh subject we are going to start is the professional ethics and accountancy system for a lawyers. तुमच्या लहानपणी तुमच्या घरामध्ये जर एखादे गेस्ट आलेले असतील आणि त्या गेस्टला जर तुम्ही काहीतरी रॉंग शब्द वापरले तर तुम्हाला तुमच्या पॅरेंट्सनी लहानपणी सांगितलंय का असं नाही बोलायचं, हे बोलणं चुकीचं आहे. मग ते काय होतं सांगा? दॅट वॉज एथिक्स. बरोबर. और तुमच्या घरी काही व्यवसाय आहे काय? बघा, माझ्या घरी किराणाचा व्यवसाय होता. आय हॅव सीन वन सिच्युएशन की एकदा एक गिराईक आमच्या दुकानात आलेलं होतं. त्याला 100 किलो तांदूळ हवं होता. ही आस्क व्हॉट इज द प्राइस. माय फादर टोल्ड हिम 50 रुपी केजीस. आणि तो म्हणाला की ठीक आहे, मला 100 किलो तांदूळ द्या, पण मी 2 दिवसानं न्यायला येतो. 2 दिवसानं तो व्यक्ती न्यायला आला आणि सडनली मार्केटमध्ये प्राइस राईज झाल्यामुळं तो तांदूळ 60 रुपये किलो झाला होता. मग मी त्यावेळेला माझ्या वडिलांनी त्या व्यक्तीला 50 रुपये किलोनच तो तांदूळ दिला. मी वडिलांना विचारलं की असं का, वाय यू डिडंट चार्ज द एक्स्ट्रा मनी फॉर राईस. तर त्यांनी सांगितलं नाही, हा आपला बिझनेस इथिक्स आहे. आपण त्याला एकदा शब्द दिलाय ना की 50 रुपयानं तांदूळ आहे म्हणून, तर आपण त्याला तो 50 रुपयानंच द्यायला पाहिजे. मग हे सगळं काय आहे सांगा? इट इज ऑल्सो अन इथिक्स. ओके, लक्षात येत आहे? नाव दिस वर्ड इथिक्स. Before going into the word professional ethics, we'll go into this particular word ethics. Ethics हा जो शब्द आहे ना, हा ग्रीक वर्ड इथॉस पासून घेतलेला आहे. कुठून घेतलेला आहे? इथिक्स हा शब्द ग्रीक वर्ड इथॉस पासून घेतलेला आहे. त्याचा अर्थ आहे कस्टम और अ कोड ऑफ कंडक्ट. कस्टम किंवा काय, अ पॅटर्न ऑफ बिहेवियर. म्हणजे काय सांगा तर इथॉस आहे म्हणजे एका सिच्युएशन मध्ये आपण कसं वागावं, हाऊ वी शुड कंडक्ट, हाऊ वी शुड बिहेव, हाऊ वी शुड ऍक्ट इन अ पर्टिक्युलर सिच्युएशन. म्हणजे काय सांगा तर इथिक्स आहे. मग आपण आपल्या फॅमिलीमध्ये जेव्हा जगतो की नाही, तेव्हा आपल्या फॅमिलीत सुद्धा लाईफ जगताना काही इथिक्स असतात. आपण आपला छोटा मोठा व्यवसाय करत असो, अगदी भाजी विकत असू, किराणा व्यवसाय असेल किंवा आपल्या टाटा बिर्लाचा मोठा बिझनेस असेल, तरी सुद्धा त्या बिझनेसचे पण काय असतात सांगा तर काही कोड ऑफ कंडक्ट असतात, काही नियम असतात, काही इथिक्स असतात. सेम वे तेच इथिक्स वेगवेगळ्या प्रोफेशन मध्ये पण असतात. से फॉर एक्झाम्पल मेडिकल प्रोफेशनचे इथिक्स असतात, लॉ प्रोफेशनचे इथिक्स असतात, इंजिनिअरिंगच्या प्रोफेशनचे इथिक्स आहे की इंजिनियर जेव्हा आपल्या क्लायंटला हाऊस कन्स्ट्रक्ट करून देईल तर त्याला लो स्टँडर्डचा कुठलाही माल त्याच्यामध्ये वापरायला नाही पाहिजे, हाय क्वालिटीचा द्यायला पाहिजे, वेळेत घर बांधून द्यायला पाहिजे, वगैरे वगैरे. सेम वे लक्षात घ्या, लॉ इज कन्सिडर्ड टू बी द प्रोफेशन. लॉ इज अ प्रोफेशन. लॉ इज अ इनफॅक्ट नोबल प्रोफेशन आहे. लॉ हा कुठला ट्रेड किंवा बिझनेस नाही आहे. त्यामुळे लॉ प्रोफेशन मध्ये पण काय सांगा तर इथिक्स आहेत. ते इथिक्स आपल्याला काही कोड ऑफ कंडक्ट सांगत असतात. बार काउन्सिल ऑफ इंडियानं आपल्याला काय दिलेलं आहेत सांगा तर एटिकेट्स दिलेले आहेत. ते एटिकेट्स म्हणजेच आपले इथिक्स आहेत की आपण आपल्या क्लायंटशी कसं वागावं, आपण आपल्या कोर्टातल्या कलिग्स म्हणजे अदर ऍडव्होकेट बरोबर कसं वागावं, हाऊ वी शुड बिहेव विथ अ जज, आपण जज बरोबर कसं वागावं, बार आणि बेंच मध्ये कसं रिलेशनशिप असायला पाहिजे, आपण पब्लिक बरोबर कसं वागायला पाहिजे. सो हाऊ वी शुड बिहेव, हाऊ वी शुड कंडक्ट विथ अवर क्लायंट, विथ कोर्ट, विथ अवर कलिग्स, विथ जनरल पब्लिक एक्सेट्रा. हे सगळं म्हणजे काय सांगा तर आपले प्रोफेशनल इथिक्स आहेत. One by one, we are going to deal with that in detail. So, accordingly, now I will share the screen with you. And first of all, before starting teaching actual subject, we will deal with the syllabus of professional ethics you have for your this course. I'll share the screen right now with all of you. You can see the subject we are going to start is the professional ethics and professional accounting system is the subject we are going to see. And as I already told you that as every profession have the ethics, law profession also have the ethics. And what are that? Let's check out. You are going to have the unit number 1. पहिला ethics meaning सगळ्यांच्या लक्षात आले का बघा. Ethics म्हणजे rule of conduct, norms of behavior, norms of conduct, how one person should behave, how one person should conduct. याचे जे नियम असतात ते नियम म्हणजे काय सांगा तर इथिक्स असतात. ओके,
आणि प्रत्येक ट्रेडचे बिझनेसचे पण इथिक्स असतात आणि बाय द वे प्रोफेशनचे पण इथिक्स असतात. तर ते लॉ प्रोफेशनचे इथिक्स आहेत, मेडिकल प्रोफेशनचे इथिक्स आहेत, इंजिनिअरिंग प्रोफेशनचे इथिक्स आहेत. तर त्या प्रोफेशनचे जे काही नियम असतात ते नियम म्हणजे त्यांचे इथिक्स आहेत, दॅट प्रोफेशनल इथिक्स. आणि ऑफकोर्स ॲज वी आर इन अ लॉ कोर्स, सो वी आर गोइंग टू डील विथ द प्रोफेशनल इथिक्स ऑफ द लॉयर्स. हा ओके. युनिट 1 काय सांगा? प्रोफेशनल इथिक्स आहे. सगळ्यात आधी बघा, लॉ प्रोफेशन जे भारतामध्ये आलं की नाही, ते काय एका दिवसामध्ये आलेलं आहे का लॉ प्रोफेशन भारतामध्ये? ऑफकोर्स नाही. हा एन्शियंट टाइम मध्ये लॉ प्रोफेशनची सिच्युएशन वेगळी होती, मेडिवल काळात वेगळी आली, ब्रिटिशर्स आल्यानंतर वेगळी सिच्युएशन झाली. आता मॉडर्न इंडियामध्ये लॉ प्रोफेशन वेगळं आहे. सो डेव्हलपमेंट ऑफ द लीगल प्रोफेशन इन इंडिया इज द क्वेश्चन वी आर गोइंग टू सी. हाऊ इट डेव्हलप, विच ऑल स्टेजेस इज गो थ्रू, वी आर गोइंग टू डील. ओके. त्याच्यानंतर बघा, नेक्स्ट क्वेश्चन आपण डिस्कस करू तो काय सांगा? कन्सेप्ट, नीड अँड इम्पॉर्टन्स ऑफ द प्रोफेशनल इथिक्स. गरजेचं आहे की नाही? विचार करा, जर इथिक्स नसते तर मग माणूस कसाही बिहेव केला असताना. इथिक्स आहेत म्हणून आपण आपल्या मर्यादेमध्ये काय करतोय सांगा तर राहतोय. त्यामुळे इथिक्स असणं काय सांगा तर मस्ट आहे. सो व्हॉट इज मीन बाय प्रोफेशनल इथिक्स? व्हॉट इज द नीड ऑफ दिस पर्टिक्युलर प्रोफेशनल इथिक्स? व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ द प्रोफेशनल इथिक्स? वी आर गोइंग टू डिस्कस. मग हे प्रोफेशनल इथिक्स म्हणजेच काय सांगा तर तुमच्या प्रोफेशनच्या हायेस्ट ऑथॉरिटीजने दिलेले काही बिहेवियरचे रूल आहेत. ओके. मग ते प्रोफेशनल इथिक्स म्हणजेच आपल्या लॉ प्रोफेशन मधली जी हायेस्ट बॉडी आहे ती बॉडी कोण आहे सांगा? बार काउन्सिल ऑफ इंडिया. हा लॉ प्रोफेशनला मॅनेज करणारी, हँडल करणारी, ऍडमिनिस्टर करणारी. मग बार काउन्सिल ऑफ इंडियानं ऍडव्होकेटनं कसं बिहेव करावं त्याचे काही स्टँडर्ड्स ठरवून दिलेले आहेत. ते इथिक्स म्हणजेच त्याचे काही स्टँडर्ड्स ठरवून दिलेले आहेत. मग ते काय सांगा तर बार काउन्सिल ऑफ इंडिया रूल ऑफ स्टँडर्ड ऑफ अ प्रोफेशनल कंडक्ट अँड एटिकेट इज द 1.3. बघा आता परीक्षेमध्ये समजून घ्या काय बार काउन्सिल ऑफ इंडिया ऑन अ स्टँडर्ड ऑफ प्रोफेशनल कंडक्ट अँड एटिकेट क्वेश्चन आला किंवा ऍडव्होकेटच्या ड्युटीज आल्या तर सेम मटेरियल आहे. ओके. हा किंवा व्हॉट आर द प्रोफेशनल इथिक्स इन इंडिया म्हटलं तरी पण उत्तर तेच येणार आहे. आपल्याला बार काउन्सिलने दिलेले आपले प्रोफेशनल इथिक्स म्हणजेच बार काउन्सिल ऑफ इंडियाचं स्टँडर्ड ऑफ प्रोफेशनल कंडक्ट अँड एटिकेट आहे आणि म्हणजेच आपल्याला बार काउन्सिल ऑफ इंडियाने दिलेल्या ड्युटीज आहेत. सो अराउंड 1.3 आणि 1.4चं उत्तर काय येणार आहे सांगा तर सेम येणार आहे. बार काउन्सिल ऑफ इंडियाचे रूल ऑन स्टँडर्ड ऑफ प्रोफेशनल कंडक्ट अँड एटिकेट म्हणजेच ड्युटीज अँड ऑब्लिगेशन्स ऑफ द ऍडव्होकेट. म्हणजेच तुम्हाला आपली ड्युटी टुवर्ड्स कोर्ट, आपण कोर्टाशी कसं बिहेव करायला पाहिजे, आपण आपल्या क्लायंटशी कसं बिहेव करायला पाहिजे, आपल्या कलिग्सची कसं बिहेव करायला पाहिजे, जनरल पब्लिकशी कसं बिहेव करायला पाहिजे. सो ड्युटी टू कोर्ट, ड्युटी टू क्लायंट, ड्युटी टू कलिग, ड्युटी टू पब्लिक, अशा डिफरंट ड्युटीज आपल्याला डिस्कस करायच्यात. ओके. ऍडिशनली 1.3 मध्ये एक एक्स्ट्रा क्वेश्चन पण येतो काय. तो एक्स्ट्रा क्वेश्चन आहे 7 लॅम्प्स ऑफ ऍडव्होकसी. बऱ्याचदा शॉर्ट नोट असेल किंवा अखंड ब्रॉड क्वेश्चन असेल त्याच्यावरती. ऍडव्होकेट कडे 7 कुठले गुण पाहिजेत? 7 लॅम्प्स ऑफ ऍडव्होकसी हा एक क्वेश्चन आपल्याला बघायचा. ओके. सो डेव्हलपमेंट ऑफ द लीगल प्रोफेशन इन इंडिया एक क्वेश्चन आहे हा. नंतर बघा कन्सेप्ट, नीड अँड इम्पॉर्टन्स ऑफ प्रोफेशनल इथिक्स एक इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. नंतर बार ऑफ स्टँडर्ड ऑफ द प्रोफेशनल कंडक्ट अँड एटिकेट बाय बार काउन्सिल ऑफ इंडिया म्हणजेच ड्युटीज ऑफ द ऍडव्होकेट. हा आणि त्यात आणखीन एक महत्वाचा क्वेश्चन कुठला येईल सांगा तर 7 लॅम्प्स ऑफ ऍडव्होकसी. आणि 7 लॅम्प्स ऑफ ऍडव्होकसी म्हणजे ऍडव्होकेटचे कुठले 7 गुण आहेत जे प्रत्येक वकिलामध्ये असावे असं अपेक्षित असते. ओके. म्हणजे से फॉर एक्झाम्पल चांगलं बोलण्याची कला, इलोक्वेन्स, ऐकण्याची क्षमता, ते पण तेवढंच महत्वाचं कारण क्लायंट आपल्याला जे सांगेल ते ऐकण्याची क्षमता पण आपल्यात असणं गरजेचं आहे तिथं. सो बघा ऍडव्होकेटच्या ड्युटीज काय काय सांगितलं तुम्हाला. ड्युटीज टुवर्ड्स क्लायंट, ड्युटीज टुवर्ड कोर्ट, ड्युटीज टुवर्ड कलिग्स, ड्युटीज टुवर्ड्स अपोनंट, आपल्या प्रोफेशनच्या टुवर्ड्स ड्युटी काय आहे. नंतर वेळ पडली तर ज्याला कोणाला कायदेशीर मदतीची गरज आहे त्याला कायदेशीर मदत देणं, ड्युटी टू रेंडर द लीगल एड. सो ऍडव्होकेटच्या ड्युटीज आपण डिस्कस करणार आहे. त्या म्हणजेच बार काउन्सिल ऑफ इंडियाचं कोड ऑफ कंडक्ट आणि एटिकेट असं कन्सिडर केलं जातं. ओके. त्याच्यानंतर बघा लॉ हे प्रोफेशन आहे काय, लॉ हे बिझनेस नाही आहे. त्यामुळे मी ऍट अ टाइम ह्या कंपनीत पण काम करते, त्या कंपनीत पण काम करते, सकाळी इथं संध्याकाळी तिथं रात्री तिथं असं नाही मला करता येत. एकदा तुम्ही बार काउन्सिल ऑफ इंडियाची AIB ची एक्झाम देऊन एनरोलमेंट केलं स्वतःच ऍडव्होकेट म्हणून
किंवा तुम्हाला अदर एम्प्लॉयमेंट करता येत नाही, तुम्हाला तुमचा घरचा बिझनेस करायचा आहे हा, आणि शिवाय कोर्टात प्रॅक्टिस पण करायची असं शक्य नसतंय. हा, तुमच्या तुमच्या फॅमिली बिझनेस मध्ये तुमचा हिस्सा आहे आणि तुम्ही स्लीपिंग पार्टनर आहे, म्हणजे तुम्ही करत काही नाही आहे पण तुम्ही फक्त प्रॉफिट घेत असला तर दॅट इज फाईन, पण तुम्हाला प्रत्यक्ष कामकाज करता येत नाही तिथं. सो देर इज अ रिस्ट्रिक्शन ऑन द अदर एम्प्लॉयमेंट. त्यानंतर बघा सिनियर ऍडव्होकेट अँड द रिस्ट्रिक्शन्स ऑन सिनियर ऍडव्होकेट. दोन कॅटेगरी पडतात एकदा आपण रजिस्टर झालो ऍडव्होकेट म्हणून की. एक आहे सिनियर ऍडव्होकेट आणि दुसऱ्या अदर ऍडव्होकेट. सिनियर ऍडव्होकेट सुप्रीम कोर्टामध्ये असतात. सिनियर ऍडव्होकेट असण्यासाठी काय काय क्वालिफिकेशन आहेत, सिनियर ऍडव्होकेट वरती काय रेस्ट्रिक्शन्स आहेत, ते आपल्याला काय करायचं सांगा तर डिस्कस करायचं. हा, तुम्ही बऱ्यापैकी सगळ्यांनी बघितलं असेल बघा, ऍडव्होकेट एका पर्टिक्युलर ड्रेस कोड मध्ये असतात, राईट. सो 1.7 we are going to see the form of a dress or a robe to be worn by the advocate. Advocate ना कुठला ड्रेस कोड आहे, त्यांचं ते बॅन असतं, ते बॅन कशा पद्धतीचं असतं, कसं घालायचं असतं वगैरे वगैरे आपल्याला डिस्कस करायचं आहे. सो ड्रेस कोड ऑफ ऍडव्होकेट आपल्याला डिस्कस करायचा आहे. लेडीजचा वेगळा आहे, जेंट्सचा वेगळा आहे. सो बोथ वी आर गोइंग टू डिस्कस इन 1.7. हा, त्याच्यानंतर बघा, जेव्हा आपण एखाद्या पर्टिक्युलर व्यक्तीची केस घेतो की नाही, तेव्हा तो आपल्याला जर वकील म्हणून जेव्हा अपॉइंट करतो, when he appoints us as an वकील ऍडव्होकेट, हा, तर त्याचा ऍडव्होकेट म्हणून आपण त्याची केस ऍक्सेप्ट केलेली याच्यासाठी आपल्याला एक वकालतनामा फिल करायला लागतं. ते वकालतनामा म्हणजे एक प्रकारे त्या क्लायंट मध्ये आपलं कॉन्ट्रॅक्ट असतंय. सो वकालतनामाची कन्सेप्ट आपल्याला बॅक अगेन काय करायची सांगा तर बघायची. हा, सो बेसिक सगळ्या कन्सेप्ट हा फर्स्ट युनिट मध्ये आपण डिस्कस करणार आहे. अच्छा, प्रोफेशनल इथिक्स काय आहे, वकालतनामा काय आहे, हा, ऍडव्होकेटच्या ड्युटीज काय आहेत, ऍडव्होकेटला आवश्यक असलेले 7 लॅम्प्स ऑफ ऍडव्होकेसी काय आहेत, त्याच्यानंतर ऍडव्होकेटचा ड्रेस कोड काय आहे, बेसिक अबाउट लॉ प्रोफेशन आपण युनिट नंबर 1 मध्ये प्रोफेशनल इथिक्स या मुद्द्याखाली डिस्कस करणार आहे. मग युनिट नंबर 2 तुमचा प्रॉपर ऍडव्होकेट ऍक्ट आहे 1961 चा. हा, मग त्याच्यामध्ये तुम्हाला फर्स्ट पार्ट काय डिस्कस करायचं सांगा, काही डेफिनेशन बघायच्यात. ऍडव्होकेट म्हणजे कोण आहे, लीगल प्रॅक्टिशनर म्हणजे कोण आहे, हा, लॉ ग्रॅज्युएट म्हणजे काय बघा. प्रत्येक लॉ ग्रॅज्युएट ऍडव्होकेट असेल काय सांगा तर नाही. जेव्हा तुम्ही लॉची एका रेकॉग्नाइज लॉ कॉलेज मधून डिग्री घेता तेव्हा तुम्ही फक्त लॉयर होता, की तुम्ही ऍडव्होकेट होत नाही. पण ज्या वेळेला तुम्ही ती लॉची डिग्री घेतल्यानंतर बार काउन्सिल ऑफ इंडिया कडून घेतली जाणारी AIB ची एक्झाम देता आणि मग एनरोल करता स्वतःला, त्यानंतर तुम्ही ऍडव्होकेट होता आणि नंतर तुम्ही कोर्टात प्रॅक्टिस करू शकता. सो ऍडव्होकेट, लीगल प्रॅक्टिशनर, लॉ ग्रॅज्युएट ह्या काही डेफिनेशन्स आपल्याला बघायच्या. नाव 2.2 एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू, व्हेरी 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 इम्पॉर्टंट. आपल्या ऍडव्होकेटचं एनरोलमेंट, आपले रूल्स ऑफ कंडक्ट हे सगळं कोण सांगते सांगा, बार काउन्सिल. 2 बार काउन्सिल आहेत, प्रत्येक राज्याचं एक वेगळं बार काउन्सिल आहे ज्याला स्टेट बार काउन्सिल ऑफ इंडिया म्हणतात. सॉरी, या प्रत्येक राज्याचं एक बार काउन्सिल आहे त्याला स्टेट बार काउन्सिल म्हणतात. आणि दुसरं आहे ते अखंड बार काउन्सिल ऑफ इंडिया, पूर्ण भारतासाठी आहे. आपलं जे एनरोलमेंट होतं ऍज अन ऍडव्होकेट ते स्टेट बार काउन्सिलला होत असते. मी जी रजिस्टर्ड आहे ती स्टेट बार काउन्सिलला, महाराष्ट्र अँड गोवा बार काउन्सिलला मी रजिस्टर्ड आहे. सो स्टेट बार काउन्सिल काय आहे, अपॉइंटमेंट, कंपोजिशन, पॉवर, फंक्शन. बार काउन्सिल ऑफ इंडिया काय आहे, अपॉइंटमेंट, कंपोजिशन, पॉवर, फंक्शन आपल्याला डिस्कस करायचं आहे. हा, त्याच्यानंतर बघा, ऍडव्होकेट म्हणून तुमचं रजिस्ट्रेशन कुठल्या पद्धतीनं होतं, त्याची प्रोसिजर काय आहे, ऍप्लिकेशन कुठं करायची, काय काय डॉक्युमेंट्स भरायचे, एनरोलमेंट कसं होतं, एव्हरीथिंग अबाउट ऍडमिशन अँड एनरोलमेंट ऑफ द ऍडव्होकेट. ऍडव्होकेट म्हणून एनरोल करण्यासाठी क्वालिफिकेशन काय आहेत, तुम्ही ऍडव्होकेट म्हणून एनरोल होताना तुमच्या समोर डिस्क्वालिफिकेशन काय असू शकतात, एव्हरीथिंग अबाउट ऍडमिशन अँड एनरोलमेंट ऑफ अन ऍडव्होकेट डिस्कस करायचं. हा, नंतर ऍडव्होकेटचा राईट टू प्रॅक्टिस आहे, दुसरं कोणाला राईट टू प्रॅक्टिस नाही आहे. राईट टू प्रॅक्टिस फक्त कुठल्या कॅटेगरीतल्या व्यक्तीला सांगा तर ऍडव्होकेट. सो तो ऍडव्होकेटचा राईट टू प्रॅक्टिस काय आहे तो आपल्याला डिस्कस करायचा आहे फ्रॉम सेक्शन 29 to 34 ऑफ द ऍक्ट. त्याच्यानंतर बघा, जर एखाद्या ऍडव्होकेटनं काही प्रोफेशनल मिसकंडक्ट केला तर त्याच्यासाठीची जी तरतूद आहे, प्रोव्हिजन्स आहेत, पनिशमेंट आहे, त्या सेक्शन 35 to 44 मध्ये दिलेल्या आहेत, त्या आपल्याला डिस्कस करायच्यात. ओके, ऍडव्होकेटचं कंडक्ट कसं असावं आणि पनिशमेंट फॉर अ मिसकंडक्ट आपल्याला काय करायचे, डिस्कस करायचे. आणि बाकी काही किरकोळ मॅटर आहेत ते चॅप्टर 6 मध्ये दिलेले आहेत सेक्शन 45 खाली. सो अशा पद्धतीने युनिट नंबर 2 डिस्कस करायचा आहे, तो ऍडव्होकेट ऍक्ट आहे.
सो बाय द वे बघा काय काय इम्पॉर्टंट क्वेश्चन्स असणार आहेत. स्टेट बार काउन्सिल, त्याचं पॉवर, फंक्शन, अपॉइंटमेंट, कंपोजिशन महत्वाचा क्वेश्चन असणार आहे. स्टेट बार काउन्सिलची डिसिप्लिनरी कमिटी असते काय. ऍडव्होकेटनं काही प्रोफेशनल मिसकंडक्ट केला तर ते कुणाकडे जाते सांगा, तर स्टेट बार काउन्सिलच्या डिसिप्लिनरी कमिटीकडे पहिला जात. तर बार काउन्सिल ऑफ इंडियाची सुद्धा सेम डिसिप्लिनरी कमिटी आहे. तो पण पेपरचा क्वेश्चन असू शकेल. डिसिप्लिनरी कमिटी ऑफ द स्टेट बार काउन्सिल एक क्वेश्चन, डिसिप्लिनरी कमिटी ऑफ द बार काउन्सिल ऑफ इंडिया क्वेश्चन, प्लेन बार काउन्सिल ऑफ इंडियाचे फंक्शन्स पॉवर, स्टेट बार काउन्सिलचे फंक्शन्स पॉवर, नंतर प्रोसिजर ऑफ एनरोलमेंट ऑफ अन ऍडव्होकेट, त्यात क्वालिफिकेशन अँड डिस्क्वालिफिकेशन ऑफ ऍडव्होकेट वरती क्वेश्चन असेल पेपरमध्ये. राईट टू प्रॅक्टिस ऑफ अन ऍडव्होकेट शॉर्ट नोट असेल. ओके, त्याच्यानंतर बघा प्रोफेशनल मिसकंडक्ट काय आहे आणि त्याच्यासाठीची पनिशमेंट काय, हा एक क्वेश्चन असेल सेक्शन 35 to 44 मध्ये. चॅप्टर 5 मध्ये दिलेला आहे तो. आणि काही किरकोळ प्रोव्हिजन्स होता. ऍडव्होकेट ऍक्ट 1961 तुम्हाला काय करायचं सांगा, तर स्टडी करायचं. हा, त्याच्यानंतर बघा नेक्स्ट वन काय, लॉ प्रोफेशन मधल्या दोन महत्वाच्या बाजू कुठल्या माहितीये, एक जजेस आणि दुसरे ऍडव्होकेट, कारण ही दोघं मिळूनच न्याय देणार आहेत. राईट. मग जजेस म्हणजे कोण आहे माहिती तुम्हाला, जजेस म्हणजे बेंच. कोण आहेत तर जजेस बसतात ना तिथं. हा, सो जजेस मीन्स बेंच. आणि ऍडव्होकेट म्हणजे कोण आहे सांगा, तर बार. सो ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ जस्टिस मध्ये बार बेंच रिलेशनशिप म्हणजे ऍडव्होकेट आणि जजेसचं रिलेशनशिप खूप महत्वाचं आहे. सो थर्ड युनिट बार बेंच रिलेशन आणि कंटेम्प्ट ऑफ कोर्ट आहे. त्यातलं बार बेंच रिलेशन म्हणजे लक्षात आलं, ऍडव्होकेट आणि जजेस ते एकमेकांची कसं रिलेशनशिप असावं जेणेकरून गुड ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ जस्टिस व्हावं, ते आपल्याला 3.1 मध्ये डिस्कस करायचं आहे. आणि मग 3.2 म्हणजे तुम्हाला अखंड कंटेम्प्ट ऑफ कोर्ट ऍक्ट 1971 फ्रॉम सेक्शन 1 to 24 आहे. कंटेम्प्ट ऑफ कोर्ट म्हणजे कोर्टाचा अवमान. कोर्टानं एखादा निकाल दिल्यानंतर सुद्धा किंवा कोर्टाने एखादी ऑर्डर इश्यू केल्यानंतर, नोटीस इश्यू केल्यानंतर, समन्स काढल्यानंतर त्या कुठल्याही कोर्टाच्या ऑर्डरचं पालन न करणं म्हणजे कंटेम्प्ट ऑफ कोर्ट आहे, कोर्टाचा अवमान आहे. कंटेम्प्ट ऑफ कोर्ट दोन प्रकारचे, सिव्हिल कंटेम्प्ट आहे, क्रिमिनल कंटेम्प्ट आहे. हा, सो आपल्याला कंटेम्प्ट ऑफ कोर्ट म्हणजे काय आहे त्याचे इसेन्शियल, सिव्हिल कंटेम्प्ट ऑफ कोर्ट काय आहे त्याचे इसेन्शियल, क्रिमिनल कंटेम्प्ट ऑफ कोर्ट काय आहे त्याचे इसेन्शियल्स. हा, सिव्हिल कंटेम्प्ट ऑफ कोर्ट असेल तर काय डिफेन्सेस बचावसाठी घेता येतात, क्रिमिनल कंटेम्प्टचा आरोप लागला तर काय डिफेन्सेस घेता येतात, क्रिमिनल किंवा सिव्हिल कंटेम्प्ट ऑफ कोर्ट झाला तर काय रेमेडीज अवेलेबल आहेत. एव्हरीथिंग अबाउट द कंटेम्प्ट ऑफ कोर्ट इन डिटेल फ्रॉम सेक्शन 1 to 24 आपल्याला डिस्कस करायचं आहे. खूप महत्वाचं आहे. नंतर अकाउंटन्सी फॉर लॉयर्स, लॉयरला अकाउंटचं पण नॉलेज थोडंफार माहिती पाहिजे ना, फीस घ्यायचे त्याला, तर मग त्याला हिशोब करायला लागेल. सो अकाउंटन्सी फॉर अ लॉयर, आणि लॉंग पिरियड साठी केस चालते लक्षात घ्या. सो हिशोब हा ठेवावा लागतो. सो अकाउंटन्सी फॉर लॉयर मध्ये तुम्हाला डेफिनेशन, ऑब्जेक्ट अँड इम्पॉर्टन्स अँड युटिलिटी ऑफ द बुक किपिंग, हिशोब ठेवण्यासाठीची एक मेथड बुक किपिंग आहे, ते म्हणजे काय, त्याचा ऑब्जेक्ट काय, त्याचा इम्पॉर्टन्स काय, खूप महत्वाचा क्वेश्चन आपल्याला डिस्कस करायचा आहे. हा, नंतर बुक किपिंगचे प्रिन्सिपल्स काय, खूप महत्वाचा क्वेश्चन आपल्याला डिस्कस करायचं. ओके, बुक किपिंगच्या नंतर एक हिशोब ठेवण्याची डबल एंट्री बुक किपिंग सिस्टीम आहे. तर ती डबल एंट्री बुक किपिंग सिस्टीम काय आहे, त्याचं मिनिंग काय, त्याचं ऍडव्हान्टेजेस काय, ते आपल्याला काय करायचं सांगा, तर डिस्कस करायचं. हा, त्याच्यानंतर बघा क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट अँड रूल फॉर डेबिटिंग अँड क्रेडिटिंग द अकाउंट, जर्नल एंट्रीज काय कन्सेप्ट असते, लेजर म्हणजे काय आहे, सबसिडरी बुक्स काय आहेत, कॅशबुकचे काय प्रकार असतात. हा, सिंपल कॅशबुक असते, कॅशबुक विथ कॅश अँड डिस्काउंट कॉलम असते, कॅशबुक विथ कॅश बँक अँड डिस्काउंट कॉलम असते. ते डिटेल मध्ये आज शिकवताना सगळं तुम्हाला सांगेन. ओके, नंतर बँक रिकन्सिलेशन स्टेटमेंट नावाची कन्सेप्ट असते. जर हिशोब ठेवताना काही चुका झाल्या तर रेक्टिफिकेशन ऑफ एरर म्हणून कन्सेप्ट असते, चुकांची दुरुस्ती. त्याच्यानंतर प्रिपरेशन ऑफ ट्रायल बॅलन्स, प्रिपरेशन ऑफ द ट्रेडिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड बॅलन्स शीट, प्रिपरेशन ऑफ इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट, ओके, जमा खर्चाचा हिशोब, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. नंतर असेसमेंट ऑफ इन्कम अँड एक्सपेंडिचर अँड पेमेंट ऑफ टॅक्सेस बाय ऍडव्होकेट, ऍडव्होकेट इन्कम असेस करून पेमेंट ऑफ टॅक्सेस कशा पद्धतीने करेल. सो थोडंसं कॉमर्सचं नॉलेज आहे ह्या युनिट मध्ये. अकाउंटन्सी फॉर लॉयर, ओके, बॅलन्स शीट काय आहे, ट्रायल बॅलन्स काय आहे, बँक कन्सलेशन स्टेटमेंट काय आहे, बुक किपिंग काय आहे, डबल बुक किपिंग एंट्री सिस्टीम काय आहे, एव्हरीथिंग अबाउट द अकाउंटन्सी विच इज रिक्वायर्ड फॉर द लॉयर आपण चौथ्या युनिट मध्ये डिस्कस करणार आहे. हा, आणि पाचव्या युनिट मध्ये तुम्हाला दोन प्रकारचे जजमेंट दिले. काय, जेव्हा कधी एखादा ऍडव्होकेट प्रोफेशनल मिसकंडक्ट
करतो की नाही, तेव्हा त्याची सगळ्यात पहिली तक्रार होते की स्टेट बार काउन्सिलच्या डिसिप्लिनरी कमिटीकडे. त्यातून अपील झाली तर अपील जाते बार काउन्सिल ऑफ इंडियाच्या डिसिप्लिनरी कमिटीकडे. हा, मग 10 केसेस अशा आहेत ज्या सुप्रीम कोर्टात गेल्याच नाहीत. त्या कुठं संपल्या? डिसिप्लिनरी कमिटीकडे संपल्या. जे एक्झाम मध्ये विचारत नाहीत पण तुम्हाला तुमच्या बुक्स मध्ये त्या लिहायच्या. आणि 10 जजमेंट असे आहेत की डिसिप्लिनरी कमिटी ऑफ बार काउन्सिल ऑफ इंडिया कडून परत अपील कुणाकडे गेलं? सुप्रीम कोर्टाकडे गेलं. आणि मग सुप्रीम कोर्टानं काय जजमेंट दिलं ते 5.1 आहेत. त्या सुप्रीम कोर्टाच्या ज्या केसेस आहेत त्या तुम्हाला पेपरमध्ये पण येतात. प्रल्हाद सरनगुप्ता बार काउन्सिल ऑफ इंडिया, हिकमत अली खान, ईश्वर प्रसाद, कुमार वेलू वर्सेस बीसीआय, अशा 10 केसेस ज्या पेपरला पण येतात. आणि खालच्या त्या फक्त तुम्हाला वहीत लिहाव्या लागतात. सिलेक्टेड ओपिनियन ऑफ द डिसिप्लिनरी कमिटी ऑफ द बार काउन्सिल ऑफ इंडिया, त्या फक्त पेपर मध्ये येत नाही, नोटबुक मध्ये लिहायला लागतात. सो असा हा तुमचा प्रोफेशनल इथिक्सचा सिलेबस आहे. तुम्हाला इथे प्रॅक्टिकल पण आहे आणि एक्झाम मध्ये पेपर पण आहे. ओके, सो वायवा वगैरे पण तुमची होईल. I hope you understood this syllabus. Now we'll start with actually teaching this particular syllabus.